देहवास प्रार्था अधीन याचा बिंदाक्ष फारवाहू सर्व माझा काळ विजया चिंतने काया वाचा मी इच्छे बसली प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या श्री कीर्तन निवडलेला करून जगतबंधनी देऊन पुरुषी पुताला महाराज यांचा गुढ असा आजचा कीर्तना करता निवडलेला अभंग आहे. या अभंगात तुळशी तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो हा जो देह तुम्हाला मिळालाय हा प्रारब्धाच्या अधीन आहे आणि मग हा देह जर प्रारब्धानुसार या देहाचा सर्व व्यवहार जर होणार असेल तर मी कशा करता चिंता करू, त्याऐवजी मी माझा काळ चिंतनामध्ये मला कसा घालवता येईल याकरता मी प्रयत्न करीन. सर्व माझा काळ चिंतनी काया वाचा मनी चितसे आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या चिंतनात जर माझा काळ गेला तर त्याच्यापेक्षा मोठा लाभ या जगाच्या पाठीवर दुसरा नाही. म्हणून माझा काळ मी चिंतनामध्ये घालवण्याचा प्रयत्न करेल. तुकाराम महाराज सांगतात, आपण एक प्रयोग करण्या मनुष्य देहापर्यंत देऊन पोहोचलोय आणि फार तोराईची लक्ष्मीच्या खऱ्या अर्थाने संप्रटातून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय आणि या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर भगवत चिंतनामध्ये आपण आपला काळ जास्तीत जास्त व्यतीत केला पाहिजे. मीही माझा काळ भगवत चिंतनामध्ये घालेल. काया वाचा मनाने माझी एवढी इच्छा आहे माझा काळ भगवत चिंतनात जाऊ असा अर्जुनाचा सरळ अर्थ आहे. अभंगाच्या कीर्तनाचं सेवी कीर्तन निवडलाय. आपल्याला संकट वेळेत ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची. या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेचं निमित्त सेवेचं औचित्य सांगणे मग त्याचा आर्थिक कर्तव्य असतं. या नात्याने आपल्या इथं श्री क्षेत्र कीर्तन या पुण्य भावन भूमीतील चौघांकी परिवारातील पैकुंठ महाराज चौघांकी एक वर्षापूर्वी प्रारब्ध गतीनुसार त्यांचं असं निधन झालं. त्यांचा मोठा परिवार त्यांचा आहे. त्यांच्या पत्नी गंगाभगीरथी सरला चव्हाणके, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री गंगाभगीरथी साधना रामनाथ चव्हाणके, त्यांचे चुलते श्री शिवाजी चव्हाणके, श्री संजय गगननाथ चव्हाणके, श्री गोरख जगन्नाथ चव्हाणके, त्यांचे बंधू चिरंजीव विक्रम रामनाथ चव्हाणके, चिरंजीव प्रमोद रामनाथ चव्हाणके, त्याचबरोबर चिरंजीव चैतन्य संजय चव्हाणके, त्यांचा भाऊजे सौभाग्यवती सपना प्रमोद चव्हाणके, त्यांची मुलं कुमार सर्वेश योगेश चव्हाणके, कुमार प्रणय योगेश चव्हाणके, त्यांच्या पुतणी कुमारी वेदिका प्रमोद चव्हाणके आणि समस्त चव्हाणके परिवार त्यांच्या पश्चात दोघे जाण्याने या परिवाराला झालेले दुःख सहन करण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी. 1 वर्षापूर्वी प्रारब्ध गतीनुसार त्यांचं दान झालं. निश्चित त्यांच्या या सद्गती करता, त्यांच्या बोधगती करता, त्यांच्या मोठा गती करता या परिवाराने आजच्या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही सगळ्यांना काही तासामध्ये भगवान परमात्म्याच्या या चिंतनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जी काही पूर्ण सामग्री जमा होईल त्या पूर्ण सामग्रीच्या गुणावरती भगवान परमात्म्याने त्यांना चांगली गती प्राप्त करून द्यावी. त्याकरता आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे प्रार्थना करायची. या कीर्तनाच्या साथी करता महाराष्ट्रातील दिग्गज भजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे भजन सम्राट आदरणीय व्यक्ती पारायणाची शिगोळे गुरुजी महाराज वेलदाई आहे. भजन सम्राट आदरणीय व्यक्ती पारायण आमचे शांतारामजी महाराज दोन या ठिकाणी आहे. आमचे आदरणीय दीपक महाराज आहे, शिवाजी महाराज आहे, शरद महाराज आहे, बोगडे महाराज आहे, आदरणीय शिवाजी महाराज आहे, आदरणीय रावसाहेब बाबू आहे आणि आदरणीय संतोष अण्णा या ठिकाणी दिसते. आमच्या गुरुकुलातले वाईट शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मदत आचार्य आमचे आदरणीय शिवा महाराज आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करणारे आमचे रोषक दादा आहे. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता खऱ्या अर्थाने या युवात त्याला चांगली गती प्राप्त व्हावी याकरता आणि जी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित झाला. या परिवाराच्या सहभागी होण्याकरता आपण सर्व आपल्या नातेवाईक मित्र परिवार आपण सर्वांच्या चरणांनी विनम्र भावाने नमस्कार करतो
आणि काळजीपुढे माझ्या अभंगावरील चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हॉल म्हटलं की जरा आवाज घुमतो, याची मलाही कल्पना आहे आणि तुम्हालाही कल्पना आहे. पण निश्चित माझा आवाज उद्यापर्यंत रोशन दादा चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्नही करताय. आणि आपणही जर सर्वांगाचे जर ऐकलं, व्यवस्थित जर लक्ष दिलं तर निश्चित माझं बोलणं, माझं चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्त एक तासभर आपण सुरुवात करणार आहे. बरोबर 12 वाजता आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. फक्त या छोट्या मुलांना ज्यांना त्यांची ती मुलं आहे त्यासाठी आपण या मुलांना आपल्या जवळ घ्या. म्हणजे ते गडबड करणार नाही, हिशोब करणार नाही, गोंगाट करणार नाही. फक्त तेवढी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, तेवढी काळजी आपण सर्वांनी या अंत्यकीर्तनाकरता आदरणीय गुरुवर्य हरिवंती प्राणेश्वरती बाबा चव्हाण के या ठिकाणी उपस्थित आहे. ते नारायणांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांच्या चरणाविंदी नतमस्तक होतो. संकल्पित वेळेत अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. प्रारब्ध गतीनुसार 1 वर्षापूर्वी जाणं झालं आणि ती गेल्याच्या नंतर त्यांना चांगली गती प्राप्त झाली पाहिजे, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी या अनुषंगाने या सगळ्या जाऊनी परिवाराने आज या भजनाचं या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलंय. लक्ष ठेवून आहे का, भगवान परमात्म्याने तुम्हाला मनुष्य देह दिलाय. हा जो देह दिलाय, मला वाटतं या देहाच्या संदर्भाने जर विचार केला तर या देहामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाही. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहोत. मला असं वाटतं बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्यात म्हटलं तरी वावलं ठरणार नाही. या मनुष्य देहामध्ये आपलं मानवी जीवन आहे, हे सर्वांखाणे पारतंत्र्यात असलेलं जीवन आहे. आपलं जीवन पारतंत्र्यात जीवन आहे. तसं काय मी बघितलेलं तुम्हाला ऐका, मानवी जीवनाचा जर विचार केला तर मला सांगा, जन्म घेणं आपल्या हातात आहे का? नाही. जन्म कुठे यायचा, कोणत्या मुलात यायचा, कशा पद्धतीने यायचा, कोणत्या घरी यायचा, हे आपल्या हातात नाही. आणि मला असं वाटतं जन्म घेणं जर आपल्या हातात असतं तर वडांनी केलतांनी कोणीच जन्म लागत असतं. सगळे आगपाणी आगामी टाका जुला त्यांच्याच घरी जन्म लागले असत. कशा कोण जन्म लागलं असतं? माणसाच्या हातात जन्म घेणं नाही. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा, कोणत्या गावात घ्यायचा, कुठे घ्यायचा, जन्माच्या बाबतीत मनुष्य कालतंत्रात आहे. पुढे ऐकतात मनुष्य जसा जन्माच्या बाबतीत कालतंत्रात आहे ना, तसं मृत्यूच्या बाबतीत देखील मनुष्य पारतंत्र्यात आहे. मरणाच्या बाबतीत सुद्धा पारतंत्र्यात आहे. मला सांगा, कोणी मारायचं, कुठे मारायचं, कसं मारायचं, कोणत्या पद्धतीने मारायचं आपल्या हातात आहे का? नाही. आणि मला असं वाटतं मरण्याचं जर आपल्या हातात असतं, मृत्यू जर आपल्या हातात असा तर 10 वर्ष श्राद्धाचे कार्यक्रमच झाले नसले. कुणाला मला वाटतं, कुणालाच काय वाटत नाही. मरण आपल्या हातात नाही. या करण्याच्या वाटवर एकच त्या सुगून गेली की त्या व्यक्तीला इच्छा म्हणून तिचं वाटण होतं. त्याचं नाव काय? आम्ही सगळं सांगायचं तुम्हाला हे सगळी ठरवलं. आम्ही सारखं असतात जिथं आलं या जगाच्या पाठीवर येतच येऊन त्याच होती की त्या व्यक्तीला इच्छा मृत्यूचं वर्णन होतं आणि त्यांचं नाव पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्याचं म्हणजे होतं इच्छा मृत्यूचं. इच्छा मृत्यूचं वर्णन म्हणजे काय? त्यांना वाटतं की आता मरावं तरच ते मरणार, तोपर्यंत मृत्यू सुद्धा त्यांचा स्पर्श करू शकत नाही. हे इच्छा मृत्यूचं वरदान भीष्माचार्यांना होतं. त्याला भीष्माचार्याला इच्छा मृत्यूचं वरदान होतं. पण आम्ही वाटतो त्या बाबतीत तसे पालतंत्र्याने कधी मरायचं, कुठे मरायचं आणि बरं जाऊ द्या. मला सांगा, कोणाला मेळा वाटतं? बोला बरं, कोणाला मेळा वाटतं? आणखी नाही म्हणत, कुणाला काय वाटत नाही. आमचं तुम्ही कीर्तनकारी संत सांगत असतात. म्हटले काय झालं, एक महिला रोज वनात जायची, वनाला जाऊन लाकडं गोळा करायची, त्या लाकडाची गोळी बांधायची, लाकडाची गोळी डोक्यावर घ्यायची आणि डोक्यावर घेऊन गावात यायचं. ते लाकडं विकायची, ती लाकडाची गोळी विकायची, त्यातून काय थोडे मार पैसे येते, त्याच्यावर आपल्या घरात उपजीविका चालवायची. रोजचं तेच. सकाळी उठायचं, वनात जायचं, लाकडाची गोळी लाकडं गोळा करायचे, लाकडाची गोळी बांधायची, ते लाकडं गावात घेऊन यायची, विकायचे. वैतागली बांधायचं. कंटाळी एक दिवस फळगुणामध्ये असं कोणाचे दिवस होते.
चैत्र वैशाखांना फोटोक्रॉप करणार होऊन आणि त्या युगामध्ये त्या महिलेने काय केलं, लाकडं गोळा केले, लाकडाचं गोळी बांधली, वैतागी महाराज आणि त्या वैतागा घेणार तिने इथं महाराजांचा आवाज केला, हे नका आणि हे बाबा यांचाच कसा करणार तुला म्हणायचं होतं एक मला घेऊन जा, ये नका यंत्राचा असं म्हटल्यानंतर यम महाराज मित्र समोर प्रसन्न झाले. यम म्हटला आतापर्यंत खऱ्या अर्थाने सगळ्या देवतांची भक्ती करणारी भरपूर भक्त आहे, पण माझी भक्ती करणारा भक्त आतापर्यंत काय मला सापडला नाही. मला बोलवणारा भक्त आतापर्यंत सापडला नाही. असा पहिला भक्त आहे की जो मला बोलवतोय आणि म्हणून एक महाराजच्या महिलेसमोर हजर झाली. त्याने सांगितलं आजी तुम्ही मला आवाज दिला, आता ते मला मुलीच बोलवलं नाही. सगळ्यांनी माझ्या नावाने फक्त बोटच काम केलं, तुम्ही तुम्हाला बोलवलं, मी हळून मला घेणार नाही, आता चला माझ्यासोबत. ती म्हटली चला म्हणजे काय, चला म्हणजे काय, तुम्ही बोलवलं ना घेणार नाही झालं तुम्हाला. त्या महिलेने सांगितलं ये महाराज मी तुम्हाला बोलवलं म्हणजे मला नाही बोलवलं. म्हटले मग कशा करता बोलवलं, मी दाखलाची गोळी बांधली, मी फार जर झाली तुम्हाला येऊन दिला उतर नाही उचलून देण्याकरता बोलवलं. कोणाला बरं वाटतं मला सांगा. आता साहदी दामोदराच्या भाषेत बोलायचं झालं तर लोकांना मर म्हटलं तरी लोकांना सहन होत नाही. त्यामुळे त्या बाबतीत मनुष्य पारदर्शक राहते. लक्षात घ्या जन्माच्या बाबतीत मनुष्य पारतंत्र्यात आहे, मरणाच्या बाबतीत मृत्यूच्या बाबतीत मनुष्य पारतंत्र्यात आहे. मग काऊ महाराज जन्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही, मग नेमकं कोणतं स्वातंत्र्य अंकाला देवाने दिलंय लक्ष देऊन ऐकाय. जन्माच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे, मृत्यूच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे, पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भगवान परमात्म्याने जे आयुष्य दिलं ना त्या आयुष्य कशा पद्धतीने जगायचं, त्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने कर्म करायचं हे स्वातंत्र्य मात्र परमात्म्याने मुलांना दिले. जन्माचं स्वातंत्र्य आपल्याला नाही, मरणाचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. जन्माचं स्वातंत्र्य आहे का आपल्याला, त्या कर्णाच्या मुखात जे उद्गार आहे का तो कर्ण फार सुंदर सांगतो. त्या कर्णाला कायम घेणवलं जायचं. मोठा योद्धा होता, शूरवीर होता, अर्जुनाच्या बरोबरीतला मोठा योद्धा, कर्णासारखा शूरवीर योद्धा, पण त्याला काय घेणवलं जायचं आहे. तो शुद्ध पुत्र आहे, शुद्ध पुत्र आहे, शुद्ध पुत्र म्हणून त्या कर्णाला घेणवलं जायचं. तो कर्ण सांगतो शुद्ध पुत्र वा ये भगाय. कर्ण सांगतो अरे शुद्ध पुत्र म्हणून जन्माला यायचं, एखाद्या खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबात जन्म घ्यायचा, शुद्ध पुत्राच्या घरी जन्म घ्यायचा, की श्रीमंताच्या घरी जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही. दैवाला तो कुले जन्म कशा मिळत असतो माणसाला, दैवाने मिळत असतो, पण मला तो पौरुष जन्म घेणं आपल्या हातात नाही. कोणत्या मुळात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या घरात आपण जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, पण इथं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या मनुष्य देहामध्ये पुरुषार्थ करणं, सत्कर्म करणं हे माझ्या माणसाच्या हातात आहे. जन्माच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे, मृत्यूच्या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे, पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जीवन आपल्याला जगायचंय ना ते जीवन कसं जगावं या बाबतीत मात्र देवाने आपल्याला दिलंय स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपली कसं जीवन जगावं महाराज सांगताय गावानं जीवन जगत असल्याने असं जगा, असं जगा, कसं जगा. तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची सत्य जीवनाने शिल्लक पाहिजे असं जीवन जगा.
माणसाने कसं जीवन जगावं मी सांगतोय एखादा मुद्दा असं चाललाय जन्म घेणं आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही माणसाला जन्म मिळतो प्रारंभ व्यवसाय थोडं पुढे कम सांगतो माणसाला मृत्यू सुद्धा येतो कशा प्रारंभानुसार जन्म आणि मृत्यू हे प्रारंभांचा अधीन आहे पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाने कसं जीवन जगायचं इथं कसं जगायचं हे माहिती माणसाच्या हाताने माणसाने कसं जगायचा तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे माणसाने या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय आणि मग इथं जीवन जगत असताना कसं जगावं तुकोबराय सांगतात तुका म्हणे द्यावी सक्तीने बनवे उत्तमाची उरेची ती माते या पद्धती माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे धर्म त्याचं स्वातंत्र्य दिलंय ना देवाने मग जीवन त्याला नसताना कसं जगावं काही सिद्धा होणं करा काही पुढे नाही असं तो म्हणतो ना फुका म्हणी ज्यावे सत्य रीतीने बरवे उत्तमाची उडे ते मागे अशा पद्धतीचं माणसाने जीवन जगलं पाहिजे कविताची काय वर्णन करतात कविताचा एक दोहा कविताचे असं सांगता कविरा पैदा हुए जग हसे हमरे ऐसी करनी करन चलो हम हसे जग कविताचे असं सांगतात आपला जन्म झाला लोक आनंदोत्सव करत होते पेढे वाटत होते ह्या पेढे मुला झाला आपण नातो रडत होतो कारण तुला जन्म झाल्यानंतर लोक त्याच्या करतात पेढे वाटतात ते बोलणं मात्र रडत असतं कविताची सांगतात काय आपलं सुद्धा नसत होतं ना आपल्या जन्म झाला आपण रडत होतो लोक आपल्या जन्माला पेढे वाटत होते जन्माचे म्हणजे आपण रडत होतो लोक हसत होते पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाने असं जीवन जगावं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असं जगणं असं सत्कर्म जीवनामध्ये गेलं पाहिजे असं काहीतरी जीवनामध्ये गेलं पाहिजे तीन जात असताना नाही करणी करत चलो हम असे जगलोय आपण याची बातमी लक्षात काढावं जाईला त्याच्या डोळ्यातून आपल्या तरचात दुःखाचे प्रेमाचे दोन अचूक बाहेर पडले पाहिजे लोकांनी आपण गेल्यानंतर आपल्या करता रडलं पाहिजे आपण हसत हसत त्या जगाचा निरोप घेतला पाहिजे आपली सगळे स्वामी शिल्लक राहिली पाहिजे असं माणसांचं जीवन असलं पाहिजे एवढं
मुद्दा असा चालला होता, जन्म माणसाच्या हातात नाही, मृत्यू सुद्धा माणसाच्या हातात नाही. मी अजून थोडस पुढे जाऊन सांगू तुम्हाला. आपल्या या भविष्य जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःखाचे प्रसंग येतात, मला वाटतं ते सुद्धा आपल्या हातात नाही. सुख दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये कशाने येतात, मला वाटतं ते सुद्धा आपल्या प्रारब्धाने येतात. ध्यानात घ्या, आपल्याला जन्म मिळतो आपल्या प्रारब्धाने, आपल्याला मृत्यू येतो आपल्या प्रारब्धाने. जन्माला एक नसून मरेपर्यंत आपल्या जीवनात जे सुख दुःखाचे प्रसंग येतात ते सुद्धा आपल्या प्रारब्धाने येतात. आज सुरुवात आपल्या जीवनामध्ये कशामुळे, आपल्या प्रारब्धामुळे. आज जीवनामध्ये दुःखाचे दिवस कशामुळे, आपल्या प्रारब्धामुळे. मानवी जीवनामध्ये जे जे काही सुख दुःख माणसाला भोगायला येतं ते फक्त आणि फक्त केवळ त्याच्या प्रारब्धामुळे. कर्माचे सिद्धांत असा आहे, कर्म फल सिद्धांत असं सांगतो. आपण इथून मागे जे जे काही कर्म केलेलं असतं ते कर्म आपल्याला सुख दुःखाच्या रूपाने भोगले. धर्मशास्त्र असं सांगतं, आपण जे कर्म करतो तेच कर्म आपल्याला भोगायला येतात. लक्ष देऊन ऐका, मानवी जीवनामध्ये आपण जर चांगलं कर्म जर केलेलं असेल तर ते चांगलं कर्म सुखाच्या रूपाने आपल्याला फलत रूप होतं, आणि आपण जर वाईट कर्म केलेलं असेल तर ते वाईट कर्म आपल्याला दुःखाच्या रूपाने फळ देत असणार. चांगल्या कर्माचं फळ हे सुखाच्या रूपात भोगायला मिळतं, आणि वाईट कर्माचं फळ हे दुःखाच्या रूपात भोगायला मिळतं. आता इथं बसले बरेच असे लोक आहेत, बऱ्याच लोकांचा असं समज आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, महाराज आम्ही फार चांगलं वागतो, आम्ही पण भक्तिवाणी करतो, एकादशीचं व्रत करतो, भजन करतो, कधी कोणाचं वाईट करत नाही, कधी कोणाचा अंतःकरण दुःख नाही, कधी कोणाला दुःख येत नाही, दुसऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन आम्ही आमच्या जीवनात कधी करत नाही. आम्ही इतकं सगळं चांगलं वागतो, आणि इतकं चांगलं वागून सुद्धा आमच्या वाट्याला वाटलं टाइम टाइम व्हायला खूप व्हायला. पण काही काही लोकांचं असं म्हणणं, महाराज तो शेजारचा नाही का आमच्या शेजारचा, कधी खरं बोलत नाही, कधी चांगलं वागत नाही, दुसऱ्याचा भाग बोलल्याशिवाय राहतोय, कायम दुसऱ्याला काम करत नाही, अशा पद्धतीने त्याचं वर्तणूक असते. आणि असं असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कायम शिवण कसे चालू आहे. मग आम्ही चांगलं वागतो तरी आमच्या जीवनामध्ये वाईट काय घडतो, आणि तो इतकं वाईट वागतो तरी त्याच्या जीवनामध्ये इतकं चांगलं काय घडतं, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज. काही लोक तुम्हाला असं म्हटले, म्हटलं का हो तुमच्या गळ्यात तर माळ होती, आणि बाई होत तुमच्या गळ्यात तर माळ होती, आणि आता काय दिसत नाही. ते म्हटले माळी घालून पुढं देवाने आमचं चांगलं बरेच लोक म्हणणार माळ घालून पण आमचं चांगलं केलं. त्याच्या माळ नाही, गुरुवार पांगली, सोमवार पांगली, एकादशी पांगली, काहीच नाही, आणि एवढं करून सुद्धा त्याच्या जीवनात सगळं चांगलं घडतं. आणि आम्ही एवढं चांगलं वागून सुद्धा आमच्या जीवनामध्ये वागतो सगळं कसं घडतं, वाईट वागतं. काही लोक असे म्हणतात मला देव सुद्धा आता खऱ्याचा राहिला, बरोबर, देव सुद्धा खऱ्याचा राहिला नाही.
देव सुद्धा सत्य करायला नाही, देव सुद्धा चांगलं करायला नाही. मग तो जो चांगलं वागते त्याच्याबरोबर वाईट घडतं आणि तो वाईट वागते त्याच्याबरोबर चांगलं घडतं. याला कारण काय हे सांगू तुम्हाला. याला कारण सुद्धा आपलं मागचं प्रारब्ध. म्हणजे काय हे बघा, आज आपण चांगलं वागतो, आज आपण संत बदलतोय, आज आपण भजन करतोय, पण चांगलं वागून सुद्धा आपल्या बरोबर वाईट का घडलं माहिती. त्याचं कारण आज आपण जरी चांगलं वागत असलो तर इथून मागचा वायू वेगळा नाही आपल्याला इतका चांगला नाही. आणि तो वाईट वागतो तरी सांगतो काय घडतं, कारण माझ्या मुद्द्यांनी त्यांनी चांगलं कर्म केले. साधं सांगतो तुम्हाला. एक माणूस शेतामध्ये पेरणी करण्यात गेला, दिवसभर आवरला, शेतीची मशागत केली दिवसभर, गहू पेरले, गहू काय केले, गहू दिवसभर शेताची मशागत आणि दिवसभर काय गोप्या तुकडे, सकाळपासून दिवसभर उपाशी, दिवसभर टाकतो थंडा, संध्याकाळ झाली सगळं रान शेत पेरून झालं, गहू पेरला, पेरून झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आणायचं नंतर बायकोला म्हणतात सकाळपासून भाकर तुकडा नाही, सकाळपासून काम करतोय, रामायण राखतोय, प्रश्न करतोय, भूक लागली, लवकर वाढू नये. बायकोने वाढलं, ताक तयार केलं, त्याची तांड आणून ठेवले. आता गमताची झाली, याच्या कांडामध्ये भाजी आणि पाचवीची भडवली वाटली चांगली होती, बाजरीची भाकरी. तो म्हटला तो रांगेवर मिळतं का, अहो एवढं रांगा नागतो राखतो, हाडाची गाडी करतो, रांगा स्माईल बोलतो, कोणा राहतं करून सगळं कोणा तो काय करणार पाहिजे. आणि जेवढं करून सुद्धा दिवसभर शेतात काम केलं, दिवसभर शेतीची मशागत केली, बेटीत केली, गहू पेरला आणि शेतात ते गहू पेरला, तुम्ही धान्यात काय वाढलं. ऐकते सगळे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना, मग बोलत आहे. दिवाळी भर वावळीमध्ये काय पेरलं, काय पेरलं, गहू पेर, आणि काय आलं बाजरीचं. आणि दिवसभर शेती शेतामध्ये गहू पेरला असेल ना, तर माझ्या नाकात सुद्धा काय आलं पाहिजे, गव्हाची चपाती द्यायला पाहिजे. ती बाई म्हणजे मला वाटलं होतं थोडं बाळ देवाला येईल असं बोलत दिवसभर सकाळपासून शेतात गेले, सगळ्या शेताची मशागत काय केली, पेरणी काय केली, भाकर फुगलं नाही काय नाही, दिवसभर राबले, दिवसभर तुम्ही शेतात काम केलं, गहू पेरला. अहो तुम्ही 8 दिवसभर शेतामध्ये गहू पेरला, पण मागच्या वर्षी काय पेरली होती, बोला बोला, मागच्या वर्षी काय केली होती. मागच्या वर्षी जर बाजरी पेरली असेल ना, तर ह्या वर्षी ताटात काय खाऊ पिणार आहे, बाजरीच खायला मिळणार आहे. आज तुम्ही गहू पेरले, गहू मेंढी खायला, पण कधी कधी पुढच्या वर्षी. तस आज चांगलं वाटतोय, पण चांगलं वाटत सुद्धा आमच्या बरोबर वाईट घडतंय ना. ज्या अर्थी आज चांगलं वागून सुद्धा वाईट घडतंय, त्या अर्थी मागे कुठेतरी आम्ही काहीतरी वाईट करतो. समोरचा वाईट पाहून सुद्धा त्याच्याबरोबर चांगलं घडतं
आणि इतकं आम्ही चांगलं वागून सुद्धा आमचं मोठं वाईट घडतं. त्याचं कारण काय? आज आम्ही चांगलं कर्म करतो हो, आज आम्ही चांगलं वागतोय, पण इथून मागे मात्र आमचं कुठेतरी काहीतरी प्रतिकूल प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध तर आपलं भोगून संपवला गेला, त्याच्यामध्ये ऑप्शन नाही ना. पण मागचं प्रतिकूल प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चांगलं वागून सुद्धा आमच्या जीवनात सुद्धा ते दिवस येणार नाही. आणि समोरचा वाईट वागून सुद्धा त्याच्या जीवनात चांगले दिवस आहे. त्याचं कारण काय माहितीये? त्याचं प्रारब्ध त्याला आम्ही ठेवणे. लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत त्याला त्याचं प्रारब्ध आणि कोल आहे तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आहे. वाईट वागून सुद्धा चांगले दिवस कुठपर्यंत आहे? वाईट वागून चांगले दिवस जोपर्यंत मागचं प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत. येता का अनुकूल प्रारब्ध संपलं, येता का प्रतिकूल प्रारब्ध बोलायला सुरुवात झाली ना, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं जर झालं, येता का गाडीचं येताना गाडीचं काम उलट फिरलं, मागचं पुढचं सगळं सोबतच निघतं. आणि आपली चांगलं वापर सुद्धा वाईट म्हणतं. कुठपर्यंत? जोपर्यंत आमचं मागचं प्रतिकूल प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत. एकदा प्रतिकूल प्रारब्ध संपलं, अनुकूल प्रारब्धाला सुरुवात झाली तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दिवस येतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखदुःख जे जे म्हणून काही काही भोगायला येत नाही, ते सर्व कशामुळे भोगायला येत आहे? धर्मशास्त्र सांगतं ते मागचं केलेलं कर्म आहे. आणि कधी कधी काय होतं पाहिजे, आता आपल्याकडे काय असतं, आपल्या सर्वसामान्य लोकांचं एक भ्रम किंवा एक म्हणणं असं असतं, जे ना की समोरची व्यक्ती जर वाईट आहे आपल्या सोबत वागली, आपल्या जीवनामध्ये काही दुःख मात्र प्रसंग भोगायला आला, काही वाईट आपल्या बरोबर घडलं, तर आपण काय म्हणतो माहितीये? हे कोणामुळे झालं? हे समोरच्या त्या माणसामुळे. आम्ही माणसामुळे जातो. तो जर नसला तर आमच्या जीवनामध्ये एवढे वाईट दिवस आले नसते. काही लोक म्हणतात काही हे जे चांगलं घडलं ना सगळं कोणामुळे घडलं? त्यांच्यामुळे घडलं. बरं का? हे सांगू तुम्हाला, आपल्या सोबत चांगलं घडतं किंवा आपल्या सोबत वाईट घडतं, हे चांगलं घडणं किंवा वाईट घडणं हे व्यक्ती सापेक्ष नसतं. ते कुठल्याही व्यक्तीमुळे घडत नाही. आपल्या जीवनामध्ये जे जे काही चांगले वाईट आपल्याला भोगायला येतात ते मग आपल्या प्रारब्धामुळे भोगायला येतात. तुकाराम महाराजांच्या जीवनाचं प्रसंग सांगता येतात. तुकाराम महाराज देहू गावामध्ये कीर्तन करायला लागले. महाराजांची शेती आजूबाजूला पसरायला लागली आणि लोक महाराजांना मानायला लागले. महाराजांचं नाव एक वाढायला लागला, मान पाण्याचा त्यांना मिळाली लागली. पण काय झालं माहितीये, जसं तसं तुकाराम महाराजांचं नाव वाढायला लागतं तसं तसं त्या काळी आणखीन लोक जे गावामध्ये होते की त्यांच्या पोटामध्ये तुकाराम महाराजांचं वय दुखायला. त्याच्यामध्ये एक नाव होतं मंबाजीवास. मंबाजीवा माहिती तुम्हाला? तुकाराम महाराजांच्या अगोदरचं कीर्तनकार, देऊ गावाचा तुकाराम महाराजांच्या अगोदरचं कीर्तनकार. आता ते मंबाजीवाचं गौरवाशिवाय तुकाराम महाराजांचं मी वाढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची कीर्तनात येऊन काय बसावला. सगळ्या समाजाने जानकीच्या गावामध्ये पंचकृषी तुकाराम महाराजांची कीर्तन चालू झाली. जसं तसं महाराजांचं नाव मोठं व्हायला तर तसं तसं मंबाजीवाच्या कोर्टात दूध आणायचं. बरं, मला हे कळत नाही महाराज, हे मोठा माणूस मोठा येतो ना तो त्याचा प्रारब्ध धर्म. एखादा माणूस मोठा होतो त्याच्या कष्टाने मोठा होतो. प्रयत्न लागतात काय यशस्वी होण्याकरिता प्रयत्न लागतं, प्रारब्ध लागतं, ईश्वर लागते. प्रयत्न प्रारब्धाची दोन मिळाली की माणूस यशस्वी होतो. मग एखादा माणूस शेतीच्या क्षेत्रात असेल, उद्योगधंद्याच्या क्षेत्रात असेल, त्या क्षेत्रामध्ये जर तो यशस्वी होत असेल, त्या क्षेत्रात जर तो मोठा होत असेल तो त्याची कष्टाने होतो. काय म्हणतात तुम्हाला? माणूस सहजासहजी काय तोंडात गुढीच काही पडले आपण कष्ट करायला लागतात. मग हे झाल्या पाहिजे जर त्याच्या कष्टाने पोट होत असेल तर बाकी त्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? तुम्ही पण कष्ट करा,
तुम्ही पण काही करा, तुम्ही पण तुमच्यात काही झोपायला लागवा, पण आपल्याला काय आलाय कोणता जळका आजार कोल्डचा दोन आजार आवडे जळका कोल्ड जण गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. डॉक्टरांनी चेक केलं, त्याला गोळ्या दिली. ज्या म्हणते एवढ्या गोळ्या खा पोट दुखायचं बरं म्हणतो. घरी गेला गोळ्या गेल्या घेतल्या पोट दुखायचं काय घेऊन बरं तुला गेला. हो डॉक्टर साहेब अहो तुम्ही गोळ्या खायला पण तरी पोट दुखायचं राहिलं नाही. डॉक्टरांनी विचार केला, ज्या तू गोळ्या देऊन सुद्धा पोट दुखायचं राहिलं नाही त्या पोट दुखी कशी दिसते जुनी दिसते बाहेर दुसऱ्याची दिसते जुनी पोटदुखी दिसते. त्याने विचारतात गाव म्हणजे मी गोळ्या घेऊन सुद्धा तुमचं पोटदुखी खायचं राहिलं नाही, नेमकं तुमचं पोट कधी बसून होत आहे. तो म्हटला काय नाही शरीराच्या बंदला बांधल्यापासून पोट दुखत आहे. काय अडचण सांगा प्रारंभाने महाराज कीर्ती वाढायला लागली, लोक मानायला लागले. अंबाजोगाची बोटं दुखायला गंमत अशी झाली. एक दिवस तुकाराम महाराजांची म्हैस मंबाजोगाच्या शेतात गेली. आता ती पहिली पोट दुखली आणि त्याच्यात आता निमित्त झालं नारायण फिरवलं. महाराज त्या मंबाजोगाची तुकाराम महाराजांबरोबर भाटायला सुरुवात केली. आरामाच्या भाषेत बोलायला सुरुवात केली, शिवाय द्यायला सुरुवात केली. इतकं सगळं होऊन सुद्धा तुकाराम महाराजांनी मात्र त्याला प्रत्युत्तर केलं. आणि असं असतं ना एखादं जर टाक्यात भांडत असलं तुमच्या सोबत आणि तुम्ही जर शांत करीत काय घेत असले त्याला प्रत्युत्तर देत नसते ना तर त्याचा राग अजून वाढतो, कमी नाही होत, अजून वाढतो. मग माझी अजून काढायला लागला आणि त्या रागाची परिस्थिती भांडणात झाली. नंतर त्या बहुबाजूवाने तुकाराम महाराजांना मारलं नाही, इतकं मारलं जुनी कीर्तनकार सांगतात रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं. संध्याकाळी तुकाराम महाराजांचं देहू गावामध्ये नित्याप्रमाणे कीर्तन आणि देहू गावामध्ये तुकाराम महाराज कीर्तनाकरता उभे आहे. मंबाजीवर रोज कीर्तना करताना सुद्धा विसरता येईल. लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकण्याचे शास्त्र दोन प्रकार असतात. एक उल्हास असतो, श्रद्धेने कीर्तन ऐकतो. काय वा महाराज किती छान सांगताय, किती गोड सांगताय, आमच्या जीवनात काहीतरी बदल मिळेल, आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल असं काहीतरी चांगलं सांगताय. श्रद्धेने कीर्तन ऐकायला बोललं आणि दुसरा बोललो तो पण लक्ष देऊन कीर्तन ऐकतो, एकदम लक्ष देऊ पण तो श्रद्धेने नाही असं मग त्याच्यामध्ये दिसत असतं आनंद चूक असं एक विषय असतो. तसं तो मोबाईल लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. नेमकं अडचण तर कुठे आणि रोजचा सुद्धा मोबाईल वाच कीर्तनात नाही. तुकाराम महाराजांनी गेला दुसऱ्या पिढीला आणि तुकाराम महाराज मंबाजोगाच्या घरी गेले. मंबाजोगाच्या घरी गेल्यानंतर दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला, मंबाजोगा दिसतं. दुपारी त्याला मारलं ना पण दुपारी भांडण दिलं तू आपल्या घरात येऊन तुकाराम महाराज विचारलं का म्हटले महाराज तुम्ही कीर्तनाला आले नाही, रोजचेच म्हणजे तुम्ही आज तुम्ही कीर्तनाला नसल्यामुळे माझं कीर्तनात लक्ष लागेला. चला तुम्ही कीर्तना करता, मला दुपारी तुम्ही मारलं म्हणून तुम्हाला काही रागायला वाईट वाटतं, मला माझ्यामुळे तुमच्या हातपाय तुमचा खालमा जाऊन देवता. मग मात्र मंबाची गोड ढसा रडायला लागला. अरे दुपारी ज्या माणसाला आपण इतकं मारलं तोच माणूस आपल्या घरासमोर आपली माफी मागण्याकरता आपल्या हातपाय काढून देण्याकरता उभा आहे. मंबाची गोष्ट वेळातून बाहेर असं पडलं. पण आता ऐका, ही सगळी घटना होत असताना तुकाराम महाराजांच्या आजूबाजूला त्यांच्या बरोबर जी काही मंडळी होती ना त्या मंडळीने महाराजांना बोलायला सुरुवात केली. हो तुकाराम महाराज, अहो काही कळतं का तुम्हाला, काही समजतं का तुम्हाला, ज्या माणसाने तुम्हाला दुपारी इतक्या शिव्या घातल्या, ज्या माणसाने दुपारी तुम्हाला इतकं मारलं, त्या माणसाच्या घरी तुम्ही घुसाण पोट घेऊन गेले. तुम्हाला काही कळतं का, रिस नावाचा काय प्रकार आहे का तुमच्याकडे, भावनांचा काय प्रकार आमच्याकडे बा, आमच्या बरोबर असं घडलं ना तर आमच्या तोंडातून एक वाक्य पहिलं निघतो, मी मरल पण त्याचं तोंड परत पाहणार नाही. अहो काय तुम्हाला काही कळतं का, खुशाल दुपारीच्या माणसाने मारलं, ज्या माणसाने इतका वाद तुमच्या बरोबर केला आणि तुम्ही खुशाल त्याच्या घरी गेले. महाराज ही चुकीच आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं माहितीये, तुकाराम महाराज म्हणते ऐका, मला दुपारी मारलं, कुणी मारलं, मंबाची वाट मारलं. तुकाराम महाराज म्हणते अरे मला मंबाची बॉडी नाही मारली,
महाराज काय बोलतात, सगळ्यात येऊने बाळ दुपारी तुम्हाला चौपाजीवाने इतकं मारलं, तुमच्यासोबत वाद केला, भांडण केलं, सगळ्यात त्या लोकांनी पाहिलं, आणि तुम्ही फक्त चौपाजीवाने नाही राहिलं. तुकाराम महाराज काय म्हणताय का, महाराज सांगतात, अरे तुम्हाला वाटतं मला महत्वाची वाटलं, पण माझी भूमिका, माझी मनस्थिती असे, मला मारणारा लंबाजीवा हा फक्त निमित्त मागला होता. ऐका काय तुकाराम त्यांचे शब्द, ममताजी बुवाने मला मारलं, हे फक्त ममताजी बुवा निमित्त मागत होता, पण त्या ममताजी बुवाच्या माध्यमातून मला दुःख देणार जर कोण असेल तर ते माझं प्रारब्ध आहे, माझं संचित आहे, माझं कर्म आहे. आणि पाठचं कर्मच मला ममताजी बुवाच्या रूपाने जर मला दुःख द्यायला आलेलं असेल तर मी अंबाजी बुवाविषयी काय व्यक्त करण्यामध्ये घेऊ, काय भावना करण्यामध्ये घेऊ. मला जर राग धरायचाच असेल ना, मला काही रोष ठेवायचाच असेल ना, मला काही रुसायचंच असेल ना, तर मी अंबाजी बुवावरती नाही रुसणार, मी माझ्या मागच्या कर्मावरती रुसेल. कारण असं कोणतं वाईट कर्म घडतं माझ्याकडून की खऱ्या अर्थाने ते मला फळ देण्याकरता मला रुसायचं असेल तर मी अंबाजी बुवावरती नाही रुसणार, मी माझ्या कर्मावरती रुसेल. आणि मला सांगतात अरे मला जर रुसायचं असेल तर आणि त्या नदे होता त्या दुसऱ्या शांत करण्यामध्ये ठेवावं, त्या दुसऱ्या विषयी स्वभाव करण्यामध्ये ठेवावं, त्या रागाची द्वेषाची भावना दुसऱ्या विषयी शांत करण्यामध्ये ठेवावी. ऐका, रागाची द्वेषाची भावना जर ठेवायचीच असेल ना तर ती आपल्या कर्मावरती ठेवा. आणि एवढं वाईट पाकवली उसावर, कारण कर्माचा सिद्धांत असा आपण जे करतो ते आपल्याला जर भोगायला येत असेल तर मग हा जर काट्याने मजबूर मारला असेल तर मी कदाचित कुणाला तरी काट्याने मारला असेल, मी कुणाला तरी इतका त्रास कधीतरी कुणाला तरी दिला असेल, म्हणून हा मला माध्यमातून ते भोगायला त्याला ठेवा. सदहृदयाच्या माणसाने भाविक भक्तांनी ज्यांचं अंतःकरण चांगले खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जन्माला आलेल्या चांगल्या माणसांनी ही भावना काय मान्य करणार ठेवायची, काय दुःखाचा ठेवायची. मला दुःख भोगायला आलंय ते माझा कारण आलं, मला दुःख मिळाला व्यक्ती नाही, मला दुःख मिळाला कोणताही माणूस नाही, मग व्यक्ती नाही असता तरी तो व्यक्ती निमित्त मात्र आहे, त्याच्या माध्यमातून मला दुःख देणारं कोण आहे, माझं कर्म आहे, माझं प्राणात आहे, माझं संस्कृत आहे. आणि मी माझे एवढं वाईट कर्म केलं असेल म्हणून तर मला ते असं बोधायला आलं. कर्माचा सिद्धांत केलेलं कर्म मला भोगावं लागतं, भोगावं लागतं नाही भोगावंच लागतं. माणसाने मी काय सांगत असताय का, माणसाने कुठलंही कर्म करत असताना 1000 वेळा विचार करायचा, कुठलंही कर्म करत असताना 1000 वेळा विचार करायचा. काय विचार करायचं माहितीये,
आज मी थोडं वाईट बोलतोय ना, आज माझा कुठल्या तरी वाईट शब्दामुळे जर कुणाचं तरी अंतकरण दुखावणार असेल ना, तर उद्या कुणाच्या तरी कुठल्या तरी वाईट शब्दामुळे माझा अंतकरण दुखावणारे हे 100% ठरलेलं आहे. आज माझ्या अमुक एखाद्या कृतीमुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल ना, आणि माझ्या अमुक एखाद्या कृतीमुळे जर दुसऱ्याला अंतकरण दुखावणार असेल, दुसऱ्याच्या हृदयाला वेदना होणार असेल, तर उद्या तरी कुठल्या तरी कृतीमुळे माझ्याही हृदयाला वेदना होणारे, मलाही दुःख होणारे, ही खुलणार माणसाने कायम मागून ठेवली पाहिजे. हजार वेळा विचार करायची. माझ्या स्वतःमुळे जर दुसरा त्रास होत असेल ना, उद्या कुणाच्या तरी कुठल्या तरी शब्दामुळे मला त्रास होणार. तुम्ही रामाचा चेंडू बघितला? हा नाही काहीतरी आहे का तुम्ही सगळे जिवंत? रामाचा चेंडू बघितला? रामाचा चेंडू बघितला ना? मला सांगा, तो लोकांचा चेंडू जर आपण भिंतीवर फेकून टाकला तर काय होईल? काय होईल? परत मारी. हळू जर फेकून मारला तर हळू जर फेकून मारला तर हळू येईल, आणि जोरात फेकून मारला तर जोरात मारला. ऐका, रबराचा चेंडू तुम्ही भिंतीवर जितक्या वेगाने फेकून मारताना तितक्याच वेगाने तो पर्यंत घरी येत असतो. आज आपण ज्या पद्धतीने जसं कर्म करतो ना, उद्या तेच कर्म आम्हाला भोगायला येत असतं. म्हणून त्याला कर्म करायचे असताना 1000 वेळा विचार केला पाहिजे. आज तुझे कर्म उद्या मला बोलायचंय. काही तर लोकांची सवय असते मला, आपल्यापेक्षा जर लहान असताना त्याला त्रास द्यायचा, आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याला दुःख द्यायचं, त्याला वेदना द्यायचा, त्याचा छळ करायचा, गोड छळ करायचा. अशा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. ते आज आम्ही चाललंय आमचं व्यवस्थित, पण ध्यानात घ्या, आज तुम्ही दुसऱ्याला ज्यांचा त्रास देणार, उद्या तेवढा सगळं आपल्याला भोगायचं. मी कुठेतरी असं वाचलं होतं, दुसऱ्याला त्रास देत असताना सुद्धा इतकाच द्यायचा. ऐका, दुसऱ्याला त्रास देत असताना सुद्धा इतकाच द्यायचा, उद्या आपल्याला तेवढा सहन करता आला. ऐकतात नाही सगळे? आपली तेवढी दिसली पाहिजे. आपण येत असेल तो शंभर तेवढाच त्रास द्यायचा. त्याला आज तेवढा तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला, उद्या पण तेवढा तुम्हाला भोगायचा आहे. कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचा सिद्धांत असा सांगतो, केलेलं कर्म हे तुम्हाला भोगूनच संपवावं लागतं. केलेलं कर्म तुम्हाला प्रारब्ध रूपाने भोगण्याकरता येत असतं. तुम्ही सर्वसामान्य माणूस असा, तुम्ही संत पदाला पोचलेले असा, तुम्ही देव असा, नाहीतर देवाचे बाप असा, केलेलं कर्म हे तुम्हाला भोगून संपवावं लागतं. कर्मे श्रीराम सर्वसामान्यांची नाही, गुण कोठ्यांची. केलेलं कर्म हे तुम्हाला भोगावंच लागतं. ज्ञानोदय सुधारले कुणाचं? देवाचं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. प्रौढांग जन्माला वनवास भोगावा लागला. कशामुळे? त्यांनी केलेल्या त्यांच्या कर्मामुळे. काय झालं माहितीये?
प्रभू रामचंद्रजी वनवास करता गेले आणि वनवासासाठी गेले असताना खऱ्या अर्थाने काही मातेने पहिलं वरदान 2 वरदान होते. पहिलं वरदान मागितलं भरता करता राज्य आणि दुसऱ्या वराने राखवता वनवास. नाही का दुसऱ्या वर्षी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, पण तो राज्याभिषेक कळला वनवासाकरता प्रभूंना 14 वर्षांच्या वनवासाकरता वनात जावं लागलं. राज ऐश्वर्यामध्ये एवढ्या गेले प्रभू रामचंद्रजी सगळ्या भोगांना त्याग करून वनात जाऊ लागला. ऐका संपन्न प्रकारचे भोग करून जेवणामध्ये होते, आज वनात ते कंद व्रत होऊन जीवन एका फल करावं लागते. मग पहिले सैन्या झोपण्याकरता होती, आज जमिनीवर झोपावं लागते. दगडांची उशी घ्यावी लागते. कधी जमिनीवरती न पडलेली पावलं आज वनामध्ये प्रभूंना खऱ्या अर्थाने दरदर भटकावं लागते. वनवासाकरता प्रभू रामचंद्रजी निघाले. भरताच्या कानावरची बातमी दिली. भरत जेव्हा अयोध्येत आले, अयोध्येत आल्यानंतर भरताने बघितलं की माझ्या प्रभूंना जर वनवास कुणामुळे घोलावा लागला ना, तर तो फक्त आणि फक्त माता दैतेमुळे. ज्या दैतेमुळे माझ्या प्रभूंना वनवासाला जावं लागलं ना, आजपासून मी त्या कैकेयीला आई म्हणून हाक मारणार का? आजपासून आपल्या आपलीचं नाव कुठली कैकेयी ठेवणार? मला सांगा, हाय कैकेयी नावाचे गीता वेळी नावाचं स्वभावाचे असेल तो वेगळा आहे, पण नावच मात्र सोडून सावरणार. आज तुम्ही काही नाव आपल्या मुलीचं ठेवणार नाही. आणि असं म्हणून भरताने सगळं राज्य वैभव घेऊन सगळं वैभव शोकत घेऊन भरत अंगा वरणाच्या दिशेने निघालाय. ज्या चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्र वनवासाला थांबले, त्या चित्रकूट पर्वताच्या जवळ भरत आपलं राग वैभव सगळं राग ऐश्वर्य घेऊन खऱ्या अर्थाने भरत त्या चित्रकूट पर्वतावर गेला. प्रभूंना विनंती करू लागला, देवा एकट्या मानण्यामुळे तुम्ही सगळ्या अयोध्येवासियांना दुःख देऊ नका. का दुःख होताय हे सगळं? प्रभू तुम्हाला मनात चालण्याची पायी चालण्याची सवय नाही. आज डॉक्टर काटेमध्ये तुम्हाला दखल भटकावं लागत आहे. मग परिसयस्वाय तुम्ही तरी झोपले नाही. आज मुख्य जमिनीवर झोपावं लागतंय. डोक्याला दगडा झोपशी घ्यावी लागते. खऱ्या अर्थाने 56 प्रकारचे भोग रोज तुमच्या जीवनामध्ये असायचे. आजपासून मला ती गंध म्हणून खाऊन जीवन जगावं लागते. प्रभू हे दुःख तुम्ही भोगू नका. आणि ऐका प्रभू, या दुःखात जर एक देव कारण जर कोण असेल ना, तर ते कारण म्हणजे माता कैकेयी आहे. त्या कैकेयीमुळे हे सगळं तुम्हाला दुःख भोगायला आलं. प्रभू आजपासून मी त्या कैकेयीला आई म्हणून हात मारणार नाही. आजपासून मी त्या कैकेयीचा त्याग करतोय. खऱ्या अर्थाने माता कैकेयीच्या विरोधात तेव्हा भरताने बोलायला सुरुवात केली. तेव्हा प्रभूंच्या प्रादेशिक प्रभू रामचंद्र सांगतात, भरता अरे तुला वाटतं माझ्या जीवनामध्ये हे दुःख आलं. माझ्या जीवनामध्ये तो 14 वर्षांचा वनवास मला भोगण्याकरता आला. तुला वाटतं हा वनवास माता कैकेयीमुळे आला, पण ध्यानात घे भरता, हा जो वनवास मला भोगायला आलाय, हे जो दुःखाचे दिवस माझ्या जीवनामध्ये आले, हे माझ्या कैकेयीमुळे नाही आले. हे कुणामुळे आले? हे आले माझ्या प्राणात. कोणामुळे आले? माझ्या प्राणामुळे. खांदी शब्द ऐकला त्या गीत रामायणामध्ये कधी माणूस वर्णन करतात. दुःखी भरता दोषणा तुराचा पराधीन आहे गती पुत्र मानवाचा दोषणा पुन्हा. आई माणसाच्या जीवनामध्ये जे काय दुःख भोगायला येणं भरतात ते काळच त्यामुळे भोगायला येणार. त्याच्या मागे पुढे नसतं. पुण्याच्या पुढे कोण कुणाला दुःख द्यायला त्यामुळे कुणामुळे कुणाला दुःख भोगायला येत नाही. आपल्या पुण्यामध्ये सुख दुःखाने बसवले येतात ते फक्त आणि फक्त प्रारंभामुळे. काय बोलताय प्रभू? अवनी बघितलं, सगळ्या अयोध्येवासियांनी बघितलं. माता काही 2 वर मागितले. पहिल्या वराने भरता केलं राज्य आणि दुसऱ्या वराने तुम्हाला वनवास. तिने 2 वर मागितले म्हणून तर तुम्हाला वनवासाचं दुःख भोगायला आलं ना. आणि तुम्ही सांगता प्रारंभामुळे दुःख भोगायला आलं. ऐका, या दुःखाच्या कारण जर कोण असेल तर ती फक्त आणि फक्त माता कैकेयी आहे. बऱ्याच त्यांच्या मुखातून अशी शब्द जेव्हा बाहेर पडले, प्रभू सांगतात ऐका,
माय कैकईला तोषी नवे दोषिता राज्य त्या यात्रा असे दैव सात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष राहुनाचा. आणि हे जे सगळ्या दुःखाचा व्यापार चाललाय, हे जे वनवासाचे दुःख माझ्या वाटणारा नाही, हे कशामुळे? अरे उद्या आता विषय कोणा होता, पण आज त्याला वनवासामध्ये यावं लागलं कशामुळे? खेळ चालला से माझा पूर्व संचिता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना पुन्हा मोठा. आपल्या जीवनामध्ये जे सुखांत भोगायला येतं ते फक्त आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्या प्राण चालवणे आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाची भोगायला येतात. त्याचं कारण असं आहे, हा देह आम्हाला भगवान परमात्म्याने दिलाय. मुळात हा देह त्यात होता आणि सुखात मला दाखवायचा काय जो देह तुम्हाला आम्हाला मिळालाय, मुळात हा देहच प्रारंभाच्या आलेला आहे ना. महाराजांच्या जीवनामध्ये असं सगळं घडलं ना. दुष्काळी आपल्याला मिळवलेले लामा स्त्रिये नाही न करता गेली. महाराजांच्या प्रपंचाचा जर विचार केला तर महाराजांचे आई वडील महाराजांना सोडून गेले. महाराजांचा मोठा भाऊ महाराजांना सोडून गेला. महाराजांची पत्नी दुष्काळामध्ये अन्न करणं मिळली आणि त्या अर्थाने महाराजांचा जे मुलगा सुद्धा आजारपणामध्ये गेला. असा सगळा महाराजांच्या जीवनाचा वृत्तांत जे बाजूच्या लोकांनी बघितला. महाराज इतकं सगळं दुःख तुमच्या वाट्याला आलं, तुम्हाला काही वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हटले, मी याच्याकरता काम प्रयत्न करू आणि हे सगळं घडणार आहे ना, हे प्रारब्धानुसार आमच्या जीवनामध्ये हे सुख दुःखाचे भोग भोगायला येतात, प्रारब्धापुढे येतात. मागच्या घटनामध्ये केलेलं कर्म काय असतं, त्या कर्माचे 3 प्रकार केले. एक प्रियमान कर्म, सध्या आपण जे करतोय त्याला प्रियमान कर्म म्हणतात. केलेल्या कर्माचा एकदा स्टॉक त्याला संचित कर्म म्हणतात. आणि त्या संचित कर्मातून आई मला ते रोज थोडं थोडं भोगायला येतं, त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि मानवी जीवनातला जो हा तो शरीराचा देह व्यापार तो सगळा चालतो ना, हा फक्त आम्ही फक्त प्रारब्धानुसार चालतो. महाराज सांगतात, देह तव आहे प्रारब्धावली. माझ्या प्रारब्धामुळे जर मला ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये घडणार असतील तर मी कशा करता याचा विकाशीन वाहू भार. माझ्या प्रारब्धानुसार या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला बोलून गेलो ऐका. माणसाचा जन्म जो माणसाला मिळतो तो प्रारब्धानुसार मिळतो. माणसाचं सगळं जीवन मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे सुख दुःखाचे प्रसंग आपल्याला भोगायला येतात ते सुद्धा आपल्या प्रारब्धामुळे येतात. आणि ऐका, ही पुढची गोष्ट बोलून गेलो, माणसाचा मृत्यू सुद्धा माणसाला प्रारब्धामुळेच येतो. आपल्याला मृत्यू सुद्धा आपल्या प्रारब्धानुसार जसा आपला ठरलेला असेल तसं. काही लोक शंका घेते, महाराज तुमचं आम्ही जसं कीर्तन चालू झालं तसं आम्ही हेच ऐकतोय, जन्माला माणूस येतो प्रारब्धानुसार, माणसाला मृत्यू सुद्धा मिळतो प्रारब्धानुसार, मानवी जीवनामध्ये सुद्धा दुःखाचे प्रसंग घडतात ते प्रारब्धानुसार. म्हणजे सगळं प्रारब्धानुसार तो सगळं चालत असेल. जन्म प्रारब्धानुसार, मृत्यू प्रारब्धानुसार. मग ही काही 1 वर्षापूर्वी घटना घडली, योगेश भाऊंच्या बाबतीत ती घटना घडली, ती तर तुम्ही कोणतं प्रारब्ध लावणार. आणि काही लोकांची शंका ही तर कोणतं मी प्रारब्ध लावता, ही जी घटना घडली याला काय प्रारब्ध लावणार. ध्यानात घ्या, या सगळ्या घटना अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्या सुद्धा प्रारब्धानुसारच घडतात. कशा घटतात की म्हणजे महाराज याच्यामध्ये कोणतं प्रारब्ध, तर तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देतो.
आणि केवढ्या प्रमाणात कधी माझ्या चिंतन सेवेला पूर्ण व्यापले. काय महाराजांचं प्रमाण आहे का? महाराज सांगतात जे देवी प्रारब्धी तेन तुपे महाराज सांगतात जे जे हे प्रारब्धी ते न चुके कर्म कधीही. आपल्या प्रारब्धामध्ये आपण जसं कर्म केलेलं असेल तेच कर्म आपल्याला प्रारब्धानुसार भोगायला येतं. आणि जे आपल्या प्रारब्धामध्ये असेल माणसाला ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. जे जे लिहिलेले प्रारब्धी ते चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म टळे ना. आपला असे गैरसमज असतो. अशा घटना घडल्या की आपण म्हणतो नाही असं झालं असताना असं नसतो. यांनी जर असं केलं असताना तर ते तसं नसतं झालं. यांनी जर असं विचार केला असता तर हे काय होतं माहितीये. या घटना घडत असताना आपलं जर प्रारब्ध असं असेल आपलं जर घर बदलत असं असेल तर ते प्रारब्ध टाकून तशी बुद्धी तयार करतो. तसे विचार करायला आपल्या लोक ध्यानात द्या. कोणी तुकाराम महाराजांचे शब्द काय होणारा सारखी होते कर्म टळे ना. जे आपल्या प्रारब्धात असेल तेच घडतं. आणि ते घडत असताना माणसाला आपोआप तशी बुद्धी अंग होते आपोआप तशी प्रेरणा होते. आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी घडत असतात. जन्म प्रारब्धाच्या आधीने जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच जीवन प्रारब्ध आधीने मृत्यू सुद्धा माणसाला प्रारब्ध आधीने. कारण हा संपूर्ण देहच तुकाराम महाराज सांगतात देह तवासे प्रारब्ध आधी. महान देह प्रारब्ध आधी असेल तर देह संबंधाने या सगळ्या घटना घडणार आहे. मी माझं काय करेन माझा काळ चिंतनामध्ये कसा घालवता येईल याकरता मी प्रयत्न करेन. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया मनी इच्छितसे. माझा काळ चिंतनामध्ये कसा घालवता येईल माझा काळ भजनामध्ये कसा घालवता येईल माझा काळ नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये कसा घालवता येईल याकरता मी प्रयत्न करेन. मी सांगू तुम्हाला आपल्याकडे सुखाचा प्रसंग असला तरी आपण भजन बोलतो आणि दुःखाचा प्रसंग असला तरी काय करतो भजन करतो. मौतीला काय करतो भजन करतो. दाव्याला काय करतो प्रवचनच करतो. श्राद्धाला काय करतो कीर्तनच करतो. प्रसंग सुखाचा असू द्या नाही तर प्रसंग दुःखाचा असू द्या आपण भजन करतो चिंतन करतो नामस्मरण करतो. याने काय होतं माहितीये त्याने काय होतं घडणाऱ्या गोष्टी टळत नाही. भजन केल्यानंतर तुला काय वाटतं जर माझ्या सोबत एखादी वाईट घटना असेल माझा प्रारब्धानुसार जर ते मला भोगायचं असेल मग मी नाही भजन केलं मी नाही केलं का जातो केलं आणि झालो म्हणजे काही टळणार आहे का टळणार नाही. मला उद्या भोगावंच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. ते मला चुकणार नाही. मग भजनाने होतं काय भजन करायचं कसं करता चिंतन कसं करता करायचं चिंतन कसं करता करायचं. चिंतनाने काय होतं नाहीये त्या दुःखाची तीव्रता बनी भजनाने नामस्मरणाने
आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःखातील सगळे येणारच आहे, पण त्या प्रसंगातून आपल्या अंतःकरणाला जी काही अंतःकरणावरती तो दुःखाचा आघात होतो, दुःखाचा जो परिणाम होतो ना, तो आघात कमी होण्याकरता जर प्रयत्न जर करत असेल आणि तो आघात कमी करण्याकरता मदत कशी होत असेल तर ती भजनाची होते, ती कीर्तनाची होते. नामनाथांचे प्रमाणे एका जनार्दनी सोडून राहणार धाचा आणि पुढची शब्द काय, हरी भोगे त्याचा नाश झाला. देवाच्या कृपेने नाश झाला. तो कशाचा नाश झाला? एका जनार्दनी गैरसमज या प्रमाणाचा अर्थ करत असताना काही काही लोक असा अर्थ करतात, आम्ही किती 2 नंबरचे धंदे केले तरी भजनाचा ताकदीने सगळं बंद होईल, ते काय वाईट कर्म संपून जाईल. आता काही लोकांचा गैरसमज आहे. एका जनाने भोगवून काढून दादा म्हणजे देवाच्या कृपेने आमचं कर्म संपून जाईल, देवाच्या कृपेने वाईट समय संपते, असा लोकांचा गैरसमज आहे. या प्रमाणात अर्थ असा नाही. या प्रमाणात आपण लक्ष देऊ नाही का, एका जनाने भोग प्रारब्ध प्रारब्धाला भोगावंच लागणार, त्याच्यामध्ये पर्याय नाही. जे कर्म असेल माझं केलेलं कर्म मला भोगावंच लागणार आहे. मग भजनाने होतं काय, ती जी घटना आपल्या जीवनात घडते त्या घटनेमुळे आम्हाला जो सुख दुःखाचा भोग मिळतो ना, सुख दुःखाचा भोग जो आहे का तो भोग संपतोय. भोग संपतो म्हणजे काय, दुःखाची निवृत्ती होते. त्या प्रसंगाला हसत मुखाने आनंदात वसंताला खऱ्या अर्थाने सामान्य वृत्तीने सामोरं जाण्याची ताकद ही भजनातून मिळत असते, ही परमार्थातून मिळत असते, हे भगवत कृपेतून मिळत असते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी काला वाचा म्हणे इच्छितसे. महाराजांची पत्नी अंगणात न करता गेली, महाराजांनी भजन सोडलं नाही. महाराजांचा एक मुलगा गेला, महाराजांनी भजन सोडलं नाही. महाराजांचे आई वडील गेले, महाराजांचं भजन सोडलं नाही. सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी काया वाचा म्हणे इच्छितसे. आणि भजन आपल्या जीवनामध्ये घडलं की मग लाभो नाही से दुसरा आणि पदार्थाला येणे जन्मे. तुकाराम महाराज सांगतात, हा जीवनातला मोठा लाभ आहे. भजन घडणं, हरिचिंतन घडणं, नामस्मरण नामचिंतन करणं, त्याकरता हा मनुष्य देह आपल्याला मिळालाय. आणि आपण जे आता इथपर्यंत आलोय ना, ते इथपर्यंत इतक्या सहजासाठी नाही आलो. तुकाराम महाराज सांगतात, आपलं कर्म सुद्धा इतकं चांगलं आहे का, आपलं कर्म इतकं चांगलं नाही. मी माझी ओखटे आहे देवा. खऱ्या अर्थाने आपलं कर्म इतकं चांगल्या बद्दलचं नाहीये. जसं कर्म असेल तसं भोगायला आपल्याला येणार आहे. फक्त या जीवनामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त भजन कसं घडेल, नामस्मरण नामचिंतन कसं घडेल, सत्कर्म कसं घडेल याचा आपण विचार केला पाहिजे. सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी काळ्या वातावरणाची कसे भार वाहून सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी काया वाचा इच्छितसे. या चौहानकी परिवारातनं 1 वर्षापूर्वी कुटुंबवासी योगेश चव्हाण एक प्रारंभ दिवसात त्यांचं जाणं झालं. त्यांच्या जाण्याने त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे चव्हाणगी परिवार, त्या परिवाराला झालेलं दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण निश्चित या दुःखालाही खऱ्या अर्थाने हे दुःख सहन करण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचं कारण असे महाराज, हा परिवार धार्मिक परिवार आहे, वाल्मिक परिवार आहे. खऱ्या अर्थाने या परिवाराचे जे पितृक्षेत्र असे आमचे श्री रामनाथजी चव्हाण तेही वारसे होते. संपूर्ण हा परिवार आमचे संधी असेल आदरणीय ती सगळीच मंडळी, वारकरी क्षेत्रातली सगळी मंडळी आणि या मंडळींना संस्कार देण्याचं काम, वारकरी परंपरेची पिढी घडवण्याचं काम, वारकरी परंपरेचे संस्कार देण्याचं काम त्यांनी केलं. त्या आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा अर्थात नानांचे संस्कार परिवारावरती आहे. आणि म्हणून निश्चित हा वारकरी परिवार, पण याही परिवाराच्या वाटेला 1 वर्षापूर्वी अतिशय हा दुःखाचा प्रसंग या परिवाराच्या घडला. आपण सर्वजण मिळून कुटुंबाशी होईल संतती करता प्रार्थना करूया.
त्यांच्या लाडीने या परिवाराला दिलेलं दुःख सहन करण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी. आणि मला वाटतं या प्रसंगाच्या संदर्भाने आपण येतच म्हणूया, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. ज्या घटना घडणार असतात त्या घटना घडून येतात, आपोआप घडून येतात, आपोआप माणसाला कशी बुद्धी होते, आपोआप माणसाच्या बाजूला जातात. पण हे जरी सगळं आपोआप घडत असलं तरी हे आपोआप घडत नाही. ही बुद्धी कशामुळे होती? मागच्या प्रारब्धामुळे, आमच्या कर्मामुळे. मला वाटतं आपण आपल्या जीवनामध्ये देवाने प्रारब्धाच्या बाबतीत आपण पारतंत्र्य आहे. मी सुरुवातीलाही बोलून गेलो, प्रारब्धाचा विचार केला, जन्म मृत्यू, जन्मापासून मरीपर्यंत सुख दुःखाचे प्रसंग या बाबतीत आपण पारतंत्र्यात आहे. पण इथं आल्यानंतर जीवन कसं जगावं या बाबतीत आपण स्वातंत्र्यात आहे. कसं चांगलं कर्म करावं, कसं सुख कर्म करावं, माझ्या माध्यमातून इतरांना कसं सुख मिळेल, कसा आनंद मिळेल, असं मी जीवन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झालं माझ्या विरुद्ध एक वाक्य सांगतो आणि पूर्ण विराम देतो. मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत कसं वागावं हे तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे? बरोबर झालं जिथून समजा, तुम्ही माझ्यासोबत कसं वागावं हे तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे? मी कीर्तन किती वाजेपर्यंत करावं हे तुमच्या हातात आहे माझ्या हातात आहे? ऐका, तुम्ही माझ्यासोबत कसं वागावं हे तुमच्या हातात, तुम्ही माझ्यासोबत कसं वागावं हे तुमच्या हातात आहे. त्या बाबतीत मी पारदर्शक. माझ्या शेजारच्या माणसाने माझ्या बरोबर कसं वागावं, माझ्या भाऊबंधाने माझ्या बरोबर कसं वागावं, माझ्या शेजारी माझ्या बरोबर कसं वागावं, माझ्या मंडळीत आपण त्या बाबतीत पारदर्शक आहे का? दुसऱ्याने आपल्या बरोबर कसं वागावं या बाबतीत आपण पारदर्शक आहे. पण आपण त्याच्या बरोबर कसं वागावं या बाबतीत मात्र आपण कसे शोधून राहावं. समोरच्याने कसे वागावं त्याचं कर्म त्याला लग लागो, तो कसाही वागू द्या, त्याने किती वाईट वागू द्या, त्याचं कर्म त्याच्या जवळ, त्याने कसं वागावं तो त्या बाबतीत स्वतंत्र आहे. तो त्या बाबतीत मी पारतंत्र्यात आहे. पण मी मात्र त्याच्यासोबत कसं वागावं या बाबतीत देवाने आपण स्वतंत्रता देवाने दिलेली, कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आलेल्या मनुष्य जीवनामध्ये सत्कर्म करा, नामस्मरण नामचिंतन करा, भगवत चिंतनामध्ये हरिचिंतनामध्ये आपला काळ घालवा. निश्चित आपल्याला प्राप्त गतीनुसार खऱ्या अर्थाने भगवत कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कीर्तनाचे मी एवढंच सांगतो. पुन्हा कीर्तन झालेली सेवा व्यक्तीपासून योगेश भाऊच्या शिर्डी समर्पित करतो. त्यांच्या सगळी करता भगवान परमात्म्याची प्रार्थना करतो. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता, या परिवाराला सांत्वना देण्याकरता आपण सर्व आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवाराला आपण सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचे वस्तू होतो. सगळ्या गोष्टींना बदलला जायला सिस्टीमवाल्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि माध्यमातील या ठिकाणी पूर्ण विराम निवृत्ती देव सोपा